बीड मधील दृश्य आपण पाहतोय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 1 महिना उलटून गेला तरीही न्याय मिळालेला नाहीये। त्यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ आता आक्रमक झालेत। त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केलंय। बीड मधली दृश्य आपल्याला दिसतायत। बीड मधून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आता मस्साजोग मध्ये धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झाले, तर त्यांचे नातेवाईक जे आहेत ते आक्रमक झालेत। धनंजय देशमुख यांनी मोबाईलच्या टावरवर चढून आंदोलन करणार, त्याच्यावरनं उडी मारणार असा इशारा दिला होता। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता मस्साजोग गावातील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील जी पाण्याची टाकी आहे त्या टाकीवर जे ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थ चढलेले आहेत, जे आंदोलक आहेत ते चढलेले आहेत। या ठिकाणी जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्यावरती 302 दाखल करावा, मोक्का दाखल करावा, त्याचबरोबर फरार आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये नेमणूक करण्यात यावी, त्याचबरोबर CID SIT यांच्याकडनं जे तपास सुरू आहे त्याची देखील माहिती आम्हा देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी जे आंदोलन आहे ते सुरू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी शोले स्टाईल आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। खाली देखील आपण पाहू शकता या ठिकाणी ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्या जात आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरोपींना फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे। आंदोलक जे आहेत ते आपण पाहू शकता वरती टाकीवरती चढलेत, पाण्याच्या टाकीवरती। या ठिकाणी आता महिला देखील या ठिकाणी येत असल्याचं पाहताय आपण पाहताय ज्या महिला येत आहेत त्या महिलांमध्ये धनंजय देशमुख यांचे नातेवाईक देखील असल्याचं दिसतंय, त्याचबरोबर ग्रामस्थ महिला देखील या आंदोलन स्थळाकडे येत असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। मात्र एवढं सर्व असताना या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आता पाण्याच्या टाकीवरती चढलेत आणि या ठिकाणी एकंदरीत जी मागणी आहे ती करण्यात येत आहे। वाल्मिक कराडांसह जे खंडणीतील आरोपी आहेत त्यांच्यावरती 302 दाखल करावा, मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी। जे CID कडनं SIT कडनं जो तपास सुरू आहे त्याची सर्व माहिती आम्हा देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला एक इशारा दिला होता, निवेदन दिलं होतं की मी आंदोलन करणार आहे, मोबाईलच्या टावरवर चढून आंदोलन करणार आहे आणि त्यातून उडी देखील मारणार असल्याचा इशारा त्यांनी या ठिकाणी दिला होता। आणि त्यानंतर आज आपण पाहताय की या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून जे आहे ते आंदोलन सुरू आहे। एकूणच जर पाहिलं तर सध्याला मस्साजोग येथील जे वातावरण आहे ते या ठिकाणी जे नागरिक आहेत ते देखील आक्रमक असल्याचं दिसत आहेत। आरोपींना फाशी करावी अशी देखील मागणी केली जाते। पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। या गावामध्ये प्रामुख्याने 2 टावर आहेत, 2 टावरच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। त्या ठिकाणी अद्यापपर्यंत तरी कोणताही आंदोलक त्या परिसरामध्ये टावरवरती चढल्याचं दिसलेलं नाही। मात्र याच मस्साजोग गावाच्या बाजूला म्हणजे जवळपास 2 किलोमीटर अंतरावर देखील दुसरं एक टावर आहे, त्या ठिकाणी देखील पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। 3 टावरच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावल्याचं पाहून दुसरीकडे आता या थेट पाण्याच्या टाकीवरती या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते चढलेले आहेत। या पाण्याच्या टाकीकडे कुणाचंही लक्ष नव्हतं, हेच पाहिलं जात होतं आणि आता या ठिकाणी आंदोलक वरती चढले तर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जे आहेत ते ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत। त्याचबरोबर आता पोलिसांचा फौजफाटा देखील इकडं येत असल्याचं पाहायला मिळतं। पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे देखील येत आहेत। काही नागरिक येत आहेत आपल्या सोबत। बाबा, गावातलेच आहेत का तुम्ही? चंदन सावरगाव। काय आंदोलन सुरू आहे, काय प्रतिक्रिया तुमची या सर्व गोष्टीवर? प्रतिक्रिया एवढीच आहे की न्याय भेटायला पाहिजे, धनंजय देशमुख कुटुंबाला न्याय भेटावा, एक आरोपी सापडायला पाहिजे, ह्याचा पूर्ण छडा लावायला पाहिजे। सर, या ठिकाणी जे आरोपी आहे तो फरार आहे आणि त्या आरोपीला या ठिकाणी पकडण्यात यावं, त्यांना फाशी देण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी ग्रामस्थ करतायत। आता पाहताय या ठिकाणी जे बाकीचे ग्रामस्थ आहेत ते देखील या ठिकाणी पाण्याच्या टाकीच्या खालच्या भागावरती चढून आंदोलन करतात। त्याचबरोबर महिला देखील या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये बसलेल्या आहेत। काय सांगाल आजी, तुम्ही देखील आंदोलन करता? आमचा संतोषांना गेला ती गेला आणि धनुला सुद्धा आमच्या अपहरण केलंय का काय केलंय हे आता हुडकून द्या। हो, शोध लावून द्या त्याचा। आज सकाळपासून संतोष गायब आहे। सगळं हळहळ तळतळ करायला लागले।
आज आमचा संतोष गेला ती गेला, पण अजून धनंजयचं बी तेच झाले. कशामुळे झाले तुम्ही का लक्ष द्यायनात, कशामुळे लक्ष द्यायनात? एवढंच आमचं म्हणणं आहे. धनंजयला शोधून द्या. काय मागणी आहे? फाशी झालीच पाहिजे त्याला. फाशी झाली पाहिजे त्याला. हा आमचं तेच म्हणणं आहे. हो हेच मागणी आहे. त्या वाल्याला फाशी झालीच पाहिजे. हो आपण पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत. जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता या ठिकाणी देखील काही आंदोलक अद्यापही टाकीवरती चढत असल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी. जे फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावं ही प्रमुख मागणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 आरोपी या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत. खंडणीमध्ये 1 आरोपी आहेत आणि या सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थ करतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर धनंजय देशमुख हे सकाळपासून त्यांचे जे साडू आहेत दादा खिंडकर यांच्यासोबत होते. सकाळी देखील ते या ठिकाणी ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांचा फोटो ठेवलेला आहे त्या ठिकाणी बसले होते. त्यांनी अभिवादन देखील केलं आणि त्यानंतर ते त्यांच्यासोबतच या ठिकाणी आंदोलनात देखील आल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर आहेत की कुठे हे अद्यापपर्यंत तरी समोर आलेलं नाही. मात्र त्यांचे जे साडू आहेत दादासाहेब खिंडकर हे या पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन करत असल्याचंच पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमकपणे घोषणाबाजी होत आहे. या ठिकाणी सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी अशी देखील मागणी केली जात आहे. एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील जे वातावरण आहे ते बदलल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले आहेत. जे